नमस्कार, मी जान्हवी सावंत. महाफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. नुकत्याच सुरू झालेल्या पुण्यातील भीमथडी जत्रेला पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये भीमथडी जत्रेला सुरुवात झाली आहे. 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत ही भीमथडी जत्रा भरणार असून यामध्ये राज्यातील विविध भागाची खासियत असलेले स्टॉल पुणेकरांचं लक्ष वेधून घेत आहेत. कुख्यात दाऊदच्या रत्नागिरीतील जमिनींचा लिलाव होणार आहे. खेड-मुमके येथील 4 जमिनींचा 5 जानेवारीला लिलाव होणार असून या 4ही जागा सरकारच्या ताब्यात आहेत. गीतकार संतोष आनंद यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे, तर गायक सोनू निगम यांना मोहम्मद रफी 2023 हा पुरस्कार जाहीर झालाय. 17व्या मोहम्मद रफी पुरस्काराची मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याकडून घोषणा करण्यात आली असून 24 डिसेंबरला हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. अवकाळीमुळे 11,597 हेक्टरवरील द्राक्षांचं मोठं नुकसान झालं असून 65,000 शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. यामुळे प्लॉट बुकिंगही वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे रशिया, दुबईला जाणारी द्राक्ष न गेल्याने आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत आहेत. खरीप हंगामातील धानाची कापणी आणि मळणी दरम्यान नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील 25,700 हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालं, तर 53,296 शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 43 कोटी 34 लाख रुपयांची मागणी केली आहे. या संदर्भातील अहवाल शासनाकडे पाठवण्यात आलाय. जळगावात 24 डिसेंबर रोजी हिंदू धर्म जागृती सभेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांतर्फे मोटारसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा लागू करण्यात यावा, हलालाच्या वस्तूवर बंदी घालण्यात यावी या मुद्द्यावर जळगाव हिंदू धर्म जागृती सभा गाजणार आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समिती संघटक प्रशांत जुवेकर यांनी दिली आहे. आंबा काजू पीक विम्याचा परतावा मिळाला नसल्याने रायगडमधील शेतकरी आक्रमक झाले असून रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केलंय. सरकार आपल्या दारी, शेतकरी झाला भिकारी अशा घोषणा देत उपोषणकर्ते शेतकरी शासनाचा निषेध करीत आहेत. भारतीय कृषी विमा कंपनी विरोधात हे उपोषण सुरू करण्यात आलं असून आंबा काजू नुकसानी पीक विम्याचा परतावा लवकरात लवकर मिळावा अशी मागणी शेतकरी करतायत. ऊस बागायत क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणीची कामं सुरू असून ऊसतोड कामगारांना ऊस तोडणीच्या मजुरीत 50% वाढ करण्याची मागणी केली जाते. मागणी मान्य न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार कोयत्याखाली ठेवतील असं ऊसतोड कामगारांचे नेते बाळासाहेब सानप यांच्याकडून सांगण्यात आलंय. शिर्डीमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय होत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी कारवाई करून 4 परप्रांतीय मुलींची सुटका केली आहे आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरात आदर्श घोटाळ्याचा सूत्रधार अंबादास मानकापे यांनी अनेक महिलांच्या नावावर स्वतःच्या संस्थांसाठी कर्ज उचलल्याचं लेखापरीक्षणामध्ये समोर आलंय. विशेष म्हणजे मानकापेने स्वतःच्या संस्थांसाठी हे विनातारण कर्ज उचलून ठेवीदारांचं नुकसान केलं. या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यामध्ये मानकापेसह 23 जणांविरोधात दाखल झालेला 3रा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलाय. बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका 25 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. पुण्यातील बालेवाडी परिसरामध्ये ही घटना घडली आहे. चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. आंतरजातीय विवाह केल्याचा दाखला सरकारने द्यावा अशी मागणी जालन्यातील अंबडच्या भोकरवाडी येथील नंदा महादेव चव्हाण यांनी केली आहे. आंतरजातीय विवाह केल्यानंतर दाखला आणि लाभ मिळतो, तो लाभ आणि अनुदान आपल्याला मिळण्यात यावे अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. नंदा या विदर्भातील आहे. त्यांचे 25 वर्षापूर्वी मराठवाड्यातील महादेव चव्हाण यांच्याशी लग्न झालं.
नंदा यांना कुणबींच्या सर्व सवलती दिल्या जातात, मात्र त्यांच्या मुलांना कुणबींच्या सवलती दिल्या जात नसल्याने त्यांनी ही मागणी केली आहे. धुळे शहरासह जिल्ह्याभरामध्ये वाढत्या थंडीचा परिणाम जनजीवनावर होताना दिसतोय. सध्या 3-4 दिवसांपासून थंडीचा पारा अतिशय कमी झाला असून ग्रामीण भागामध्ये या पडणाऱ्या थंडीमुळे घराबाहेर देखील ग्रामस्थ पडू शकत नाहीयेत. बाहेर पडलेले नागरिक अंगात गरम ऊब देणारे कपडे परिधान करूनच घराबाहेर पडत आहेत, तर सायंकाळपासूनच ग्रामस्थ शेकोटीची आस घेताना दिसत आहेत. तसेच रस्ते देखील निर्मनुष्य पाहायला मिळत आहेत. या पडणाऱ्या थंडीमुळे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता दिसते. दहशतवाद विरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने नवी मुंबईतील कामोठे विभागामध्ये वास्तव्य करणाऱ्या 2 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. खलील मैनुद्दीन सय्यद आणि हशुमुल्ला हसन शेख अशी या दोन्ही बांगलादेशी नागरिकांची नावं असून दोघेही बेकायदेशीरपणे भारतामध्ये वास्तव्य करत होते. पोलिसांनी दोन्ही बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. मोटरसायकल चोरी करणाऱ्या त्रिकुटास नारपोली पोलिसांनी अटक केलेली आहे. 6 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून शहरामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करून एकूण 6 गुन्ह्यांमध्ये 1,55,000 रुपये किमतीच्या एकूण 6 मोटरसायकल हस्तगत करण्यात नारपोली पोलिसांना यश आलंय. तळीरामांसाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. 3 दिवस मद्य विक्रीची दुकानं पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. येत्या 24, 25 आणि 31 डिसेंबरला मद्य विक्री करण्यास मुभा असेल. सकाळी 10 ते पहाटे 5 पर्यंत दारूची दुकानं ही खुली राहणार आहेत. गेल्या 4 ते 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. आमदार संग्राम जगताप, खासदार सुजय विखे पाटील, त्यांच्या पत्नी धनश्री पाटील तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आलं. अकोला जिल्ह्यामध्ये जनावरं चोरी करणाऱ्या टोळीतील 10 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेली आहे. या टोळीने जनावरं चोरी करून जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला होता. जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये या टोळीने आतापर्यंत 16 ठिकाणी जनावरं चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या आरोपींकडून चोरीमध्ये वापरण्यात आलेल्या गाड्यांसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तमिळनाडूमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. एनडीआरएफने आतापर्यंत 42,290 पूरग्रस्तांना वाचवले. हवाई दलासह इतर दलांकडून मदत कार्य सुरू आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली आहे.